तुम्हाला प्रवासाला जायचं आहे, घरात नाश्त्याला करायचं आहे, संध्याकाळच्या नाश्त्याला करायचं आहे, मुलांच्या डब्याला द्यायचं आहे, कुठंही एक नंबर. मुलं तर आवडीनं खातील, जे गोड खात नाहीत ना ते सुद्धा आवडीनं खातील. इतके सुंदर असे हे रोट आहेत. तुम्ही दसमी म्हणा काही म्हणा, आमच्याकडे मात्र याला रोट म्हणतात. तुम्ही काय म्हणता तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कसे वाटले सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी बघायची असली तर नक्की या. बघा हे बघा, मस्त तूप लावून रोट खाऊया. आणि ही रेसिपी बघायची आहे मग तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात मग? तर मस्तच असाल. तर हे बघा, बघू शकता आज सोप, विलायची आणि साखर. तुम्ही म्हणताल आता ही कोणत्या भाजीला घालत आहे? भाजी नाही, काही नाही. आज खूप छान आमच्या सणावाराला परंपरा जपून जे केलेलं आहे ते करत आहोत. एकदम मस्त पुढे जाऊन तुम्हाला कळेलच काय करणार आहोत ते. हे पहिलं ह्याचं वाटण करून घेऊया. म्हणलं तर जसं आपण भाजीचं वाटण करतो तशा प्रकारे ह्याची पावडर करून घेऊया. सोप, साखर आणि विलायची आहे. पुढे जाऊन कळेल. तुम्ही याला काय म्हणता तेही मला पुढे पुढे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण करून घेऊया वाटण याचं. तर बघू शकता पावडर आपली झालेली आहे. आता छानपैकी आपण पीठ मळायला घेऊया. मग तुम्हाला दाखवते काय करायचं आहे ते. बघू शकता आता मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आपल्या अंदाजानुसार घ्यायचं, काही अंदाज राहत नाही, काही नाही. म्हणलं तर की नाही, आपल्याला जेवढे लागतात तेवढे आपण गूळ जसं भिजू घातलेलं आहे तशा पद्धतीने घेतात. आणि आई बघू शकता गूळ लवकर भिजत नाही म्हणून आईनं हे अशा प्रकारे गूळ पहिलंच 2 तास पहिलं भिजू घातलेलं आहे. गुळाला गरम करून घेऊ नका, लाटते वेळेस खूप तकलीफ होईल. तुम्ही म्हणसाल पाक करत नाही, पण गरम केलं की गूळ कडक होतो. त्यामुळे हे बघा थंडगार, हे बघा आईनं असं थंड पाण्यामध्ये भिजू घातलेलं आहे. आणि इथं बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आपली ही सोपची पावडर आहे ना, ही सोपची पावडर टाकायची. तुम्हाला आवडलं तर टाका. आम्ही सोप, विलायची पावडर टाकली आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाका. असं खूप टेस्टी होतात केल्यानंतर. बघा तुम्ही आता आई बघा कशा प्रकारे करते आहे. आता मी हे सगळं टाकत आहे. आणि आता हे आपण गुळाचं पाणी आहे ना ते चाळणीनं टाकून घेऊया. हे बघा असं जे आपलं गुळाचं पाणी आहे ना ते चाळणीनं चाळून घ्यायचं. अंदाजानं घ्या, तुम्हाला लागेल तसं. हे आपण छान मी मिसळून मळून घेते ह्या पिठाला छानपैकी. तर बघू शकता मी अशा प्रकारे छानपैकी मळून घेतलेला आहे. आता आपण ह्याला तूप टाकून अजून एक वेळेस थोडंसं त्याला मळून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. हे बघा इथं मस्तपैकी असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण झाकून ठेवूया. मग करते वेळेस दाखवते तुम्हाला. भिजेल, एक 10 मिनिट भिजलं की झालं. बघू शकता इथं असं छानपैकी पीठ आपलं भिजलेलं आहे. घट्ट होतं हे पीठ. आणि मी छोटासा उंडा असा तोडून घेतलेला आहे. तुम्ही पराठ्यासारखं लाटू शकता किंवा असं उगं साधं गोल लाटलं तरी चालतंय. आमच्याकडे गावाकडं गोलच लाटतात. तर आता बघूया असं गोल मी लाटून घेते. तर बघू शकता असे गोल लाटून घ्यायचे. तुम्हाला बघायला हे उगं साधारण वाटत असतील तर भाजल्यानंतर हे अशा प्रकारचे होतात आणि छान भाजतात. ह्यांना थोडीशी जाडच असतात हे, म्हणून ह्याला रोट म्हणतात आमच्या गावाकडे. ह्याला हे पाडव्याला करतात, मारुती जन्म जेव्हा असते तेव्हा करतात. आता उद्या अक्षय तृतीयेला करतात. हे कोणी गोड रोटी म्हणते, कोणी रोट म्हणतात, कोणी दसमी म्हणते. तुम्ही काय म्हणता हे सुद्धा सांगा मला. आणि इतकी भारी असते की नाही, याच्यावर तेल तूप काही लावू शकता आपण मनाला आलं ते. जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर तेव्हासुद्धा हे घेऊन जाऊ शकता. किती दिवस, 10-12 दिवस टिकते. सोबतीला हिरव्या मिरचीचा ठेसा, शेंगदाण्याच्या चटणी असं घेऊन जातात. मस्त आरामात खातात. पहिलेचे लोक हॉटेलमधलं खात नव्हते, त्यांना हे खूप आवडायचं. तर हे अशा प्रकारे आता आई किती छान भाजून घेत आहे. एक रोट साधारण 2-3 मिनिट भाजत आहे ती. तर तशा प्रकारे भाजलं ना आता हे किती दिवस राहतात. आणि सोबतीला जर तुम्हाला ह्या जमान्याला लेकरांना द्यायचं आहे तर छानपैकी 1 कप चहा द्यायचा, सोबतीला रोट द्यायचं. मस्त आवडीनं खातात. हे बघा आईनं बघा किती सुंदर केले आहेत. तुम्हाला तिथं बघते वेळेस तसं वाटत असतील. आणि इथं बघा किती सुंदर झालेले आहेत. हे बघा. आणि हे इतकं खुसखुशीत होतात की नाही. आणि हे बघा असे इतके खुसखुशीत होतात. हे चहासोबत खायला इतके भारी लागतात की नाही. तुम्हाला मी तोडून दाखवते पुन्हा. आता आम्ही अशाच प्रकारे हे बघा इतके सगळे करून घेतो. आता इथं झाकून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मस्त बसून करून घेतो. आता मला हे बघायला वाकडे तिकडे वाटत असेल तर तुम्हाला आकारानं करू वाटत आहे. एक डब्याचं झाकण ते नसते ना, त्याच्यानं गोल करू शकता. किंवा छोटे छोटे जे आपण मिनी बिस्किट करतो ना तशा प्रकारे करून तळूसुद्धा शकता तुम्ही. तुम्हाला आवडेल तसं करा, ज्यांची त्यांची मर्जी आहे. आम्हाला जसं आमच्या गावाकडं नैवेद्याला करतात तशा पद्धतीनं आम्ही करत आहोत. जशी परंपरा चलत आलेली आहे आपली तशा पद्धतीनं करत आहोत. करतात आता ह्या जमान्याची चोचली आहे ते की तळणं बिळणं. आता बघा हे प्रकारे आई कसं छान. आणि हे जितकं शिळे होतील ना तितके चांगले लागतात. हे आमचे असे मस्त असे रोट झालेले आहेत. तुम्हालाही असे आवडतात का? नक्की करून बघा एक वेळेस. आमच्या पद्धतीनं गुळाचे रोट आहेत हे.
गव्हाचं पीठ आणि गूळ म्हणलं तर एकदम हेल्दी कोणीही खाऊ शकतात आणि मस्त होतात. हे बघायला तुम्हाला आता असे दिसत असतील आणि हे जास्तच भाजतात. ह्याला भाजलं म्हणू नका, का तर हे जास्त भाजलं तरच ह्याची चव राहते आणि थोडीशी जाड राहतात म्हणून, इतकेसे जाड असतात म्हणून ह्याला जास्त भाजतात. आणखी मी जरा पातळच केले, आमच्या गावाकडे असे इतके जाड करतात. तर ह्याच्या सोबतीला आता शेंगदाण्याची चटणी, तूप आपण काही घेऊ शकतो. इतकं भारी लागतात आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करा, खा आणि कसे झाले होते मला नक्की सांगा. हे बघा अशा प्रकारे असं तूप असते ना, तुपासोबत रोट खातात छानपैकी. मग तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.